नमस्कार, मी यामिनी दळवी। आज आपण पुढचा 1 तास बघणार आहोत मराठवाड्याचं भयान असं वास्तव। नाकातोंडामध्ये पाणी गेलेल्या मराठवाड्याचा आक्रोश। कोरडा दुष्काळ ते ओला दुष्काळ, ज्या मराठवाड्याचं पुढच्या 50 वर्षांमध्ये वाळवंट होईल असा इशारा तज्ञ देत होते आणि त्याच मराठवाड्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून महापुराने थैमान घातलेलं आहे। लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। शेकडो मुकी जनावरं पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहेत। हातातोंडाशी आलेला घास असा हिरावून गेलाय की शेतीचा मसणवाटा झालाय। खायला अन्न नाहीये, प्यायला पाणी नाही आणि डोक्यावर छत सुद्धा नाही अशी अवस्था महापुराच्या वेढ्यामध्ये सापडलेल्या पूरग्रस्तांची झाली आहे। त्यांचा एकच सवाल आहे, मायबाप सरकार मदतीचा हात देणार तरी कधी? मराठवाड्यामध्ये आलेल्या महाप्रलयामुळे गावाच्या गावं पुराच्या वेढ्यामध्ये अडकून पडली आहेत। जिथे बघावं तिथे पाणीच पाणी दिसतंय आणि याच पाण्यामुळे बळीराजाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे। डोळ्यांना धारा लागल्यात, डोळ्यांमधून नदी वाहू लागली आहे। याच महापुराची भीषणता जाणून घेऊयात ड्रोनच्या माध्यमातून। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलाय। माढा तालुक्यातल्या 16 गावांना सीना नदीच्या पाण्याने वेढा दिलाय। धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कळंब तालुक्यात मांजरा नदीला पूर आलाय। नदीला आलेल्या पुरामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी गेलंय। आजूबाजूच्या शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। जालन्यातल्या बदनापूर आणि अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या 2 तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी सुखना नदी त्यालाही पूर आलाय। वाकुळणी आणि माहेर भायगाव परिसरातून वाहणाऱ्या सुखना नदीचं पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान झालंय। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडी नदीला पुन्हा एकदा महापूर आलाय। या कडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून परिणामी नदीकाठच्या गावांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलंय। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। या मान्सूनमध्ये सलग 5व्यांदा ते ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे बीड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागलाय। हिंगोलीतही पावसाने थैमान घातलंय। अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेकडो हेक्टर शेत पाण्याखाली गेलंय। परभणीमध्ये लाखो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे। जायकवाडी माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं गोदावरी नदीला मोठा पूर आलाय। त्यामुळे लाखो हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसलाय।